एआयचा वापर, डीबीएस कर्मचाऱ्यांवर गंडांतर. 2 लाख नोकऱ्या जाणार. तीन वर्षात कर्मचारी होणार बेरोजगार. सध्या जागतिक पातळीवर एआय तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलाय. अगदी बँकिंग क्षेत्रातही एआयचा वापर वाढणार आहे. त्यामुळे एआय अनेक क्षेत्रातील नोकऱ्या खाणार असल्याची भीती तज्ज्ञांकडून व्यक्त केली जाते. अशातच बँकिंग क्षेत्रात याचा मोठा धोका असल्याचंही बोललं जात आहे. जागतिक बँक प्रमुख डीबीएस ग्रुपचे सीईओ पीयूष गुप्ता यांनी यावर आपलं मत मांडलंय. भविष्यात डीबीएस बँकही 4,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची योजना आखतीये. या कर्मचाऱ्यांना 3 वर्षाच्या कालावधीत काढून टाकलं जाईल. ही कर्मचारी कपात डीबीएस ग्रुपच्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी 10% असेल. डीबीएसनं 2 वर्षांपूर्वी जनरेटिव्ह एआयची अंमलबजावणी सुरू केली. जनरेटिव्ह एआयचे पूर्ण फायदे अद्याप दिसून आलेले नाही, असं गुप्ता यांनी म्हटलंय. त्यामुळे येत्या 3 वर्षात कॉन्ट्रॅक्ट आणि टेम्पररी पदावर असलेल्या कामगारांच्या नोकरीवर गदा येणार आहे. एआयमुळे बँकिंग क्षेत्रात बदल होणार हे तर निश्चित आहे. काही नोकऱ्या कमीही होतील, मात्र त्याचबरोबर नवीन संधी देखील निर्माण होतील. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी नवीन कौशल्य शिकून आणि तंत्रज्ञानाचा वापर करून या बदलासाठी तयार राहणं आवश्यक आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.